नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण शिक्रापूर रस्त्यावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. चाकणजवळ रासे फाटा या ठिकाणी रात्री 12:15च्या सुमारास अवजड कंटेनर रस्त्याच्या लगतच्या चारीत गेला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलं आहे. राजगुरुनगर येथील गणेश अपार्टमेंट येथील सोफा दुकानास आज सकाळी 9 वाजता गॅस लीक होऊन आग लागली. सदरील घटनेची माहिती HP गॅस कार्यालयातील कर्मचारी यांस फोन करून दिली, तरी देखील मदत उपलब्ध झाली नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिकांनी आग विझवण्यात मदत केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. नवीन फौजदारी कायदे लागू झाल्यापासून जुने व नवे कायदे यात जनतेत प्रचंड गोंधळ होत आहे. पोलीस स्टेशनमध्ये देखील जुने व नवे कलम याबाबत अद्याप अडचणी येत असल्याचं दिसून येत आहे. जुन्या कायद्यातील बहुतांश कलमे फक्त वर खाली झाली असून विशेष असे बदल नसल्याचे जाणकार सांगत आहेत. केवळ काहीतरी नवीन केले असे जनतेला दाखवण्याचे काम सरकारनं केले, मात्र याचा प्रशासकीय स्तरावर जनतेला खूप त्रास होत आहे. त्यामुळे हे कायदे जनतेला नीट समजावे यासाठी सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा आयोजन करून सविस्तर माहिती जनतेला द्यावी, तसेच कलमांचा तुलनात्मक तक्ता सर्व ग्रामपंचायत व अन्य सार्वजनिक ठिकाणी देऊन लोकांना नवीन कायद्यांबाबत साक्षर करावे, अशी माहिती आता थेट नागरिकांमधून होत आहे. पुणे चक्राकार रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या जमिनींचा विकास आराखडा इरादा जाहीर नोटीस महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये हवेली, मुळशी, भोर, पुरंदर व वेल्हे या 5 तालुक्यातील 177 गावांचा समावेश विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून करण्यात आला आहे. यामध्ये खेड तालुक्याचे नाव नसल्याने खेड तालुक्याच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसली गेली आहेत. दरवर्षीप्रमाणे काळूस प्रीमियर लीग स्पर्धा सुरू झाली आहे. याचे उद्घाटन खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी अशा अनोख्या पद्धतीने केले. भीमाशंकर देवस्थान ट्रस्टमधून खेडच्या तहसीलदार यांना ट्रस्टने काढून टाकले आहे. भीमाशंकर देवस्थान ट्रस्टने तहसीलदार यांच्याकडील सर्व कार्यभार ट्रस्टच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. यामुळे खेड तालुक्याचा ट्रस्टमधील हस्तक्षेप संपुष्टात आला आहे. ट्रस्टच्या या धडक कारवाईनंतर तहसीलदार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चाकण नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी गोरक्षनाथ कांडगे आणि व्हाईस चेअरमनपदी लक्ष्मण बाप्पू वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळत्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते. महापालिकेच्या पैशातून आंबोली कोल्हापूर बंधारा काम सुरू झालंय, मात्र काळूस बंधारा काम अद्याप सुरू झालेलं नाहीये. हे बंधारे नारायण पवार आमदार असताना झाले. नारायण पवार हे करारी आणि कर्मठ आमदार होते. त्यांच्या काळात धरणाचं पाणी हलवण्याची ताकद सरकारमध्येही नव्हती, अशी लोकभावना आहे. स्वर्गीय आमदार नारायण पवार यांच्या काळातील कोल्हापूर बंधाऱ्याची आज दुरुस्ती होतीये. नवीन कामे मागील काही वर्षात दुर्दैवानं झाली नाहीत. बहुतांश बंधारे मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त असल्यानं याबाबत पुणे लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून वारंवार सदर बंधारे देखभाल दुरुस्तीबाबत वृत्त देण्यात आलं होतं. तेव्हा निधी कमतरता असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र आता महापालिका निधीतून सदर कामे केली जात असून बंधारे दुरुस्त करतो, पण भामा आजकड धरणातून पाणी उचलल्यास कसला विरोध करू नये अशी अपेक्षा महापालिका करत आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय. खेड तालुक्यात हजारो कोटींच्या कामाची प्रसिद्धी झाली, मात्र अमूल्य पाणी देऊन बंधारे दुरुस्ती करून जखमेवर मीठ चोळलं जात असल्याची शेतकरी भावना व्यक्त करतायत. खरं तर खेड तालुक्यातील 3 धरणे असून देखील त्यात खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून शेतीसाठी पाणी शिल्लक राहिलं नाहीये. चासकमान धरण कालव्यातून क्षुल्लक पाणी खेड तालुक्यातील गावांना भेटत असून कळमोडी धरणावर आंबेगाव तालुक्याची वाकडी नजर आहे. खेड तालुक्यातील पूर्व भागातील गावांसाठी एक थेंब पाणी कळमोडी धरणाचं मिळणार नाही.
ते देण्यासाठी चासकमान धरण उपसा मोठ्या प्रमाणावर होणार आहे। त्यामुळे जनतेत आता प्रचंड रोष असून आश्वासने नको, काम प्रत्यक्षात दाखवा अशी जनतेची मागणी आहे। महापालिका निधीतून म्हणजेच फेकलेल्या तुकड्यांवर बंधारे देखभाल दुरुस्ती होत आहे। प्रत्यक्षात पुढील काळात भामा आसकर धरणातून यातील कोणत्याही बंधाऱ्यात थेंबर पाणी देखील येणार नाही अशी परिस्थिती आहे। खेड सत्र न्यायालय यांचं ग्रामीण आणि शहरी भागातील पोलीस स्टेशन यांचे कामाचा व्याप मोठा असल्यानं कामे गतीनं होण्यासाठी खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील पोलीस स्टेशन यांचा जामीन रिमांड कामकाज 3 सन्मानित न्यायाधीश यांच्याकडे विभागून देण्यात आला। याबाबतचे आदेश M.K. महाजन, मुख्य आणि सत्र न्यायाधीश पुणे यांनी 23 डिसेंबर 2024 रोजी काढलेत। खेड सत्र न्यायालय येथील जिल्हा न्यायाधीश 1 आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश A.S. सय्यद यांच्याकडे चाकण, गोडेगाव आणि पारगाव कारखाना पोलीस स्टेशन, तर जिल्हा न्यायाधीश 2 आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश S.P. पोळ यांच्याकडे खेड, आळंदी, नारायणगाव, जुन्नर पोलीस स्टेशन, तसंच तदर्थ जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश A.A. घानीवाले यांच्याकडे मंचर, म्हाळुंगे, ओतूर, आळेफाटा पोलीस स्टेशन यांच्याकडील न्यायालयीन कामकाज होणार आहे। PMRDAचं डोकं ठिकाणावर आहे का असा संतप्त सवाल बेरोजगार तरुण अभियंते विचारत आहेत। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मार्फत बांधकाम, विद्युत, पाणी पुरवठा अनुषंगानं अभियंता भरती कंत्राटी पद्धतीनं केली जात आहे। त्याची जाहिरात प्रसिद्ध झाली, मात्र यात अनुभव सदरात केवळ सेवानिवृत्त अभियंता यांनाच नोकरी देण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। अशा बोगस भरत्या आणि या कल्पना काढणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांच्या जागेवर देखील PMRDA किंवा सरकारमध्ये आता निवृत्त सनदी अधिकारी यांचीच वर्णी लावावी, कारण सेवानिवृत्तीनंतर पेन्शन आधार असताना देखील पुन्हा कंत्राटी पद्धतीनं निवृत्त लोकांना सरकार कामावर घेऊन सुशिक्षित बेरोजगार तरुणांना बेरोजगारच ठेवणार असेल तर आम्ही दरोडे टाकायचे का असा सवाल बेरोजगार अभियंते विचारतायत। श्री शिवाजी विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय चाकण या प्रशालेत जनता शिक्षण संस्था क्रीडा महोत्सव 2024 या संस्थांतर्गत क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील एकूण 22 प्रशालांनी सहभाग घेतला। या क्रीडा स्पर्धेचे आयोजन श्री शिवाजी विद्या मंदिर चाकण येथे करण्यात आलं होतं। जनता शिक्षण संस्था क्रीडा महोत्सव 2024 सोमवार दिनांक 13 डिसेंबर 2024 आणि 14 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जयवंतराव जगताप, खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील, प्रशालेचे प्राचार्य अनिल ठुबे, सामाजिक कार्यकर्ते निलेश बाळासाहेब गोरे, जनता शिक्षण संस्थेचे असिस्टंट सेक्रेटरी राजेंद्र खरमाटे, खजिनदार कविता किशोर गोरे, जनरल सेक्रेटरी सुभाष जावळे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या स्पर्धेत 14 वर्ष, 17 वर्ष, 19 वर्ष गटाच्या कबड्डीमध्ये तिन्ही गटाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस हे चाकण प्रशालेनं प्राप्त केलंय। आणि हा जो सामना सुरू आहे तो चाकण वर्सेस इंदौर, शिवाजी विद्या मंदिर चाकण, इंग्लिश स्कूल इंदौर असा सामना प्रमाणे होणार आहे। पंचांचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल। खेड तालुक्यात PMRDAच्या माध्यमातून सुरू असलेल्या सर्व निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात PMRDAचे मुख्य अभियंता अशोक भालकर यांना मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहेत। एकाही रस्त्याचे काम टेंडरनुसार झाले नसल्याचे सांगत संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे विवेक येवले यांनी केली। PMRDAच्या माध्यमातून सुरू असलेल्या देहू यलवाडी सांगुर्डी फाटा ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर सांगुर्डी गावठाण, किवळे ते आंबेठाण, गारगोटे वस्ती, राज्यमार्ग क्रमांक 55 ते भोसे, करंजविहिरे तळशेत धामणे ते कोळे, पाईट ते कोहिंडे फाटा, सुकला डोंगर कडाचीवाडी ते मुक्ताई मंदिर मेदनकरवाडी या रस्त्याच्या बाबत तक्रारी केल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले आहे। वडगाव पाटोळे येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी भाजीपाल्यासह खाद्यपदार्थ स्टॉल लावले। मुलांच्या आर्थिक व्यवहाराला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला।
पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती खेड शिक्षण विभाग आयोजित यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2024-25 खेड क्रीडा संकुल या ठिकाणी संपन्न झाला। मुंबई माता बालसंगोपन संस्थेत एक दिवसीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे या उद्देशाने विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। 249 शाळांनी यामध्ये सहभाग घेतला। काळूस मॅरेथॉनच्या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या। यावेळी डॉक्टर वसंत हंकारे यांचा आई वडील समजून घेताना या विषयावर मोलाचं असं व्याख्यान पार पडलं। कोणाकोणाच्या पप्पा जरा सगळ्यांनी यायचं, इथं माझ्या समोर यायचं, आज नाही तर परत कधीच नाही। मेल्यानंतर बापाला जाळत नाही, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात। पण जर लेकरांनो आपल्यामुळं आपल्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे रोज घरात बापाची चिता जळत असते आणि रोज त्या चितेला आपण अग्नी देत असतो। आणि आईची शपथ घेऊन सांगतोय लेकरांनो, जिवंतपणीचं मरण लई वाईट असते। पाठीमागे तुझी आई बसले बघ पोरी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। की आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती ना पोरीनो, तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो। या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली आम्ही वाढतोय बघ। आणि असं या आईच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव पोरी बाप आहे, ज्या रोपट्याचं नाव पोरी बाप आहे। आजपर्यंत आम्हाला असं वाटलं की आमची आईच फक्त आमच्यासाठी रडली, पण पोरीनो हात जोडून सांगू का, आई इतकंच आईच्या खांद्याला खांदा लावून शेताच्या बांधावर रात्रीच्या अंधारात जेव्हा आपला बाप काम करत असतो तिथं सगळ्यात जास्त जर आपल्या लेकरांच्यासाठी कोण रडलं असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी। आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ। सगळी जळमट तोडून टाकायची पोरी, सगळी जळमट तोडून टाकायची, कशाचाही विचार करायचा नाही आणि पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला घट्टमिठी मारायची, एवढ्या घट्टमिठी मारायची, एवढ्या घट्टमिठी मारायची, बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे। जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मिठी सोडूच नाही पोरी, आज नाही तर परत कधीच नाही। सगळी जळमट तोडायची आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची पोरी। तर जा पळत, तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे, त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार। जा पोरी चाल, आज नाही तर परत कधीच नाही। जा पळत पळत आणि त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार। जा, तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे, जा पळत पळत आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मार पोरी, आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार। ए पोरीनो, हा तुमचा बाप आहे पोरीनो, हा तुमचा बाप आहे। हे तुमच्यासाठी रडणारा, त्या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा लेकरांनो? हे त्या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? त्या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? या बापाला तुम्ही लाचार करणार आहे का पोरीनो? हे या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून जाणार आहे का? या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार आहे का पोरी? या पोलीस स्टेशनला बापाला उभं करणार आहेस का? अगं नाही ग, बापा एवढं प्रेम करत नाही बघ। अगं जे पोरग तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं ते पोरग तुझ्या प्रेम कसंच करू शकतं ग? विचार कर की जरा पोरी, जरा विचार कर की ग। अगं 1.5 वर्षाची होतीस तेव्हा हंबरून रडत होतीस ग, तेव्हा रात्रभर तुझा हाच बाप जेवत नव्हता बघ। आज तुझ्या बापाची बीपीची गोळी जर बंद करायची असेल पोरी तुला, तर तू अगोदर मिठी मार त्या बापाला। ए पोरी, हा बाप गेला की कोणी कोणाचं नसतं बघ पोरी, हा बाप गेला की कोणी कोणाचं नसतं। तू फक्त शिकून मोठी हो पोरी, तुझ्यासाठी राजकुमार उभी करण्याची ताकद या बापामध्ये। पोरीनो एकदा पाया पडा चला आपल्या बापाच्या पायावर आपलं मस्तक टेकवा झुका। हे पोरीनो, हा तुझा विठ्ठल आहे, हा तुझा देव आहे, हा तुझा पांडुरंग आहे बघ पोरी, हा तुझा पांडुरंग आहे, बाकी काही नसतं बघ पोरी। अगं तुझ्या शरीराचा तुकडा करतात ते हरामखोर तुझ्या प्रेम करू शकतात का? या देवाचं नाव बाप पोरी, या देवाचं नाव बाप आहे। या बापाला तुम्ही कधीच लाचार करू नका, बस एवढंच मी तुम्हाला सांगतो। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।